आपलं स्वागत आहे। ही आहे कोळंबी, हा हिरवा मसाला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, टमाटो आपण हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। हा कांदा आहे कोळंबीसाठी। आपण हे आता कढई ठेवून घेतलेली आहे कोळंबी फोडणी देण्यासाठी। आपण तेल गरम झालेलं आहे, तर आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। कांदा आपला छान ब्राऊन झालेला आहे, तर आपण चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत त्याच्यात। हे बनवत आहे कोळंबीसाठी, सुकी कोळंबी। कढीपत्ता टाकलेला आहे आपण कोळंबीच्या याच्यामध्ये, त्याच्याने फ्लेवर छान येतो। पण हे हिरवं वाटण टाकणार आहे 1 चमचा। त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर टमाटो वाटून घेतलेला आहे। 2 चमचे टाकत आहे याच्यामध्ये। थोडंसं मीठ टाकणार आहे आपण। आता आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेणार आहे। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मसाला, थोडीशी हळदी, 1 चमचा लाल तिखट। आता आपण याच्यामध्ये ना कोळंबी टाकून घेणार आहे। आता आपण ही कोळंबी परतून घेणार आहे याच्यामध्ये, आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे। तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी। हे आपलं कोळंबी छान शिजेल। आपण याच्यावर झाकण ठेवून देऊन 5 ते 10 मिनिटात आपण याला झाकण ठेवणार आहे। ही आपली सुकी कोळंबी तयार झालेली आहे। मी तुम्हाला सर्व करून दाखवते। तर आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकत आहोत वरून। सर्व करून दाखवते, आणि मस्त आणि खूप छान टेस्टी झालेली आहे कोळंबी।